गुड मॉर्निंग फ्रेंड. काल मी एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला दिलं होतं. तर काही विद्यार्थ्यांनी मला ते सॉल्व करून पाठवलेले आहेत, पण एका विद्यार्थ्यांनी लिहून घेत असताना इथं ट्राईजच्या ऐवजी थ्राईज लिहिले. तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलेले प्रॉब्लेम वाचताना लक्षपूर्वक तुम्ही वाचला पाहिजे. थोडाही चूक झाली तर पूर्ण प्रॉब्लेम चुकून जातो आणि तुम्हाला काही मार्क भेटत नाही. ठीक आहे. तर जे थ्राईस दिलं होतं त्या विद्यार्थ्यांनी, तर ते थ्राईस असलं तर तो प्रॉब्लेम बरोबर आहे. पण जर समजा बोर्डाला आला तुम्ही जर तशी चूक केली तर तुम्हाला काही मार्क भेटत नाही. ठीक आहे. तर मी हा सॉल्व करून दाखवतो. पहा, काल असे आपले बहुतेक 2 प्रॉब्लेम झाले, तर हा तिसरा प्रॉब्लेम मी तुम्हाला दिला होता. इफ 3 numbers added the sum is 15. जर समजा 3 नंबर ऍड केले तर त्याची सम किती येते? 15 येते. सेकंड कंडिशन दिलेली आहे, इफ द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर देन वी गेट 5. जर समजा पहिल्या नंबरची आणि थर्ड नंबरची, तिसऱ्या नंबरची आपण जर समेशन केलं आणि त्याच्यामधून सेकंड नंबर जर सबट्रॅक्ट केला तर त्यावेळेस आपल्याला पहिला नंबर भेटतो 5. ठीक आहे. ही सेकंड कंडिशन आहे. आणि थर्ड कंडिशन आहे, if twice the first number is added to second and third number is subtracted from the sum we get 4. जर समजा फर्स्ट नंबरची दुप्पट घेतली आणि सेकंड नंबर मध्ये ऍड केली आणि थर्ड नंबर त्या समेशन मधून जर समजा सबट्रॅक्ट केला तर आपल्याला 4 हा नंबर मिळतो. अशा 3 कंडिशन त्यांनी दिलेले आहेत. यूज मॅट्रिसेस टू फाइंड द नंबर्स. मॅट्रिसेस यूज करा म्हणतात ते नंबर जे आहे ते नंबर काढण्यासाठी. ठीक आहे. तर पहा, सोल्युशन गृहीत धरूया आपण. लेट दीज 3 numbers are x, y and z. ओके. आता पहिली कंडिशन वाचतो मी, if 3 numbers added then the sum is 15. तिन्ही नंबर ऍड केले तर त्यांचं समेशन 15 येते, म्हणजे x plus y plus z is equal to 15. ठीक आहे. सेकंड कंडिशन वाचतोय, if the second number is subtracted from the sum of first and third number we get 5. जर समजा फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबरची समेशन केली आणि त्याच्यामधून सेकंड नंबर जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला 5 नंबर भेटतो. ओके. पहा, फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबरची समेशन आणि त्या समेशन मधून सेकंड नंबर सबट्रॅक्ट केलाय, म्हणजे x plus z is equal to y, x plus z minus y is equal to 5. आणि आता तिसरी कंडिशन, if twice the first number is added to second and third number is subtracted from the sum we get 4. जर समजा आपण फर्स्ट नंबरची दुप्पट घेतली आणि त्या सेकंड नंबर मध्ये ऍड केलं आणि ह्या समेशन मधून थर्ड नंबर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला 4 भेटते. twice the first 2x added to second plus y and the third number is subtracted from the sum. Third number z is equal to 4. ठीक आहे. आता हे लिनियर सिस्टीम मध्ये तुम्ही इक्वेशन लिहून घेतल्यानंतर तुम्ही पाहायचं हे ऑर्डर मध्ये आहेत का. तर पहिलं इक्वेशन हे ऑर्डर मध्ये आहे, पण दुसरं आणि तिसरं इक्वेशन ऑर्डर मध्ये नाहीये. त्याला रिराईट करायचं. दीज इक्वेशन्स कॅन बी rewrite as x plus y plus z is equal to 15, x minus y plus z is equal to 5, 2x plus y minus z is equal to 4. ठीक है. आता पहा, these equations can be written in matrix form. matrix form मध्ये लिहून घेऊया हे इक्वेशन. हे जे लिनियर इक्वेशन आहे ते
का 1 1 1 नंतर 1 -1 1 2 1 -1. ठीक आहे. x y z इज इक्वल टू कॉन्स्टंट जे आहे ते 15 5 आणि 4. ओके. आता आपल्याला हा जो मॅट्रिक्स आहे याला अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करायचे, म्हणजे ह्या तीन ठिकाणी आपल्याला 0 आणायचे. इथं 0 आणूया आपण बाय R3 ट्रान्सफॉर्म इनटू R3 minus 2 R2. याच्यासोबत ट्रान्सफॉर्मेशन करू शकता किंवा पहिल्या रो सोबत ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता चेंजेस आपल्याला R3 मध्ये करायचे, म्हणजे R1 आणि R2 ऍज इट इज राहतील. 1 1 1 1 -1 1 हे 0. R3 किती आहे 1 आहे, मायनस आणि इथलं मायनस प्लस आणि तर 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 1 + 2 3. ठीक आहे. त्याच्यानंतर -1 -2 इंटू 1 म्हणजे -1 -2 -3. x y z इज इक्वल टू 15 5. आता पहा 4 minus 2 into 5 म्हणजे 4 minus 10 is equal to -6. ठीक आहे. आता इकडला भाग मी मोडून टाकतोय, तुम्ही ते वाच करून लिहून घ्या. आता आपल्याला इथं 0 आणायचंय बाय R2 minus R1. ठीक आहे. आपल्याला R2 मध्ये चेंजेस करायचे. R2 ट्रान्सफॉर्म इनटू R2 minus R1. 1 1 1 0 -1 -2 1 -1 0. ओके. नंतर ॲज इट इज 0 3 -3 x y z 15 5 minus 15 -10 -6 ॲज इट इज. आता तुम्ही याला लिनिअर इक्वेशन मध्ये लिहून आन्सर काढलं तरी येते, किंवा तुम्हाला इथं 0 आणण्याचा जर हट्ट असेल तर तुम्ही एक ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही यूज करू शकता. आता काय करायचं आहे, यासोबत ट्रान्सफॉर्मेशन करायचंय बाय R3 ट्रान्सफॉर्म इनटू 2R3 प्लस 3R2. ठीक आहे. R3 मध्ये तुम्हाला चेंजेस करायचे, म्हणून हे जे दोन आहेत R1 आणि R2 ऍक्च्युअली राहतील 1 1 1 0 -2 0 हे 0 हे 0. ठीक आहे. आता 2 इंटू -3 प्लस हे 0 आहे त्याच्यामुळे पूर्ण कंप्लीट 0 आहे -6 -6 x y z 15 -10. आता पहा 2 इंटू -6 प्लस 3 इंटू R2 किती आहे -10 ये -12
-12 आणि हे -13 इज इक्वल टू 42 मायनस. ठीक आहे. आता आपल्याला हा जो आहे हा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे. आता तुम्ही त्याला लिनियर इक्वेशन मध्ये पुन्हा लिहून घ्या. पहा x plus y plus z इज इक्वल टू 15 नंतर -2 y इज इक्वल टू -10 आणि -6 z इज इक्वल टू -42. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3. आता याच्यावरून z इज इक्वल टू 5 6 पलीकडे जर गेलं तर भागिले होईल 6 7 36 37 7. ठीक आहे. नंतर पहा हे दुसरं याच्यावरून पहा y इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होईल 10 डिवाइडेड बाय 2 5. ओके. आणि नंतर पहा याच्यामध्ये इक्वेशन 1 मध्ये आपण y इज इक्वल टू 5 आणि z इज इक्वल टू 7 जर पुट केलं तर पहा काय होईल x प्लस y 5a 7 इज इक्वल टू 15 म्हणजे x प्लस 7 5 12 12 इज इक्वल टू 15. 15 मधून 12 गेले 3 म्हणजे x इज इक्वल टू 3. ठीक आहे. मग तुम्ही लास्ट लाइन से लिहिते देयरफॉर these 3 numbers are 3, 5, 7. ओके. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल होतं. भरपूर एक्झाम्पल झाले. मी पुन्हा दुसऱ्या टाईपचे एक्झाम्पल घेते. ओके. इथं आपण स्टॉप करू. थँक्यू. पहा विद्यार्थी मित्रांनो हा एक प्रॉब्लेम आहे. वाटल्यास मी प्रॉब्लेम पासून दाखवतो. The total cost of 3 TVs and 2 VCRs is 35,000 rupees. टोटल कॉस्ट जे आहे 3 टेलिव्हिजन सेटची आणि 2 VCR म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर. ओके. तर 3 टीव्हीची आणि 2 VCRची जी कॉस्ट आहे ती 35,000 आहे. The shopkeeper wants profit 1,000 rupees per TV and 500 rupees per VCR. त्या दुकानदाराला असं वाटतं की एका टीव्ही वरती 1,000 रुपये प्रॉफिट आपण कमवायला पाहिजे आणि एका VCR वरती 500 रुपीज प्रॉफिट आपण कमवायला पाहिजे. ठीक आहे. ही सेल्स 2 TVs and 1 VCR and get the revenue as 21,500 rupees. ओके. त्यानं 2 टेलिव्हिजन सेट आणि 1 VCR विकलेला आहे आणि त्याच्यावरती जे त्याला इन्कम भेटलं प्रॉफिट नाही इन्कम जे भेटलेलं त्याला तर ते 21,500 रुपीज आहे. फाइंड द कॉस्ट अँड सेलिंग प्राइस ऑफ टीव्ही अँड VCR. आपल्याला त्या टेलिव्हिजनची आणि VCRची कॉस्ट आणि सेलिंग प्राइस हे दोन्ही करायचे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपल्याला मॅट्रायसेस मध्ये लिनियर इक्वेशन तयार करून आणि नंतर ते सॉल्व्ह करून त्याचे x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढून ते कॉस्ट आणि सेलिंग प्राइस काढायचे. ठीक आहे. तर पहा आपण ब्रेक धरूया. लेट x
बी कॉस्ट ऑफ 1 टीव्ही, एक समजा कॉस्ट आहे काय ती एका टेलिव्हिजन सेटची, अँड वाय बी ही कॉस्ट ऑफ 1 VCR. ठीक आहे. आता पहा पहिल्या सेंटेन्स मध्ये आपल्याला एक इक्वेशन तयार होते की टोटल कॉस्ट ऑफ 3 टीव्ही अँड 2 VCR इज 35,000. आता एका टीव्हीची किंमत किती x आहे समजा, आपण काय करणार 3 टीव्हीची किंमत 3x, बरोबर आहे. आणि दोन्ही मिळून 3 टीव्ही आणि 2 VCR दोन्ही मिळून त्याची जी कॉस्ट आहे ती 35,000 आहे. म्हणजे आपण याला x ने मल्टिप्लाय केलं, याला y ने मल्टिप्लाय केलं, दोन्हीची ऍडिशन भेटली म्हणजे आपल्याला 35,000 भेटणार. ठीक आहे. पहा आता वाटल्यास तुम्ही हे सेंटेन्स लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे. मी लिहितो इथं सिन्स दी कॉस्ट ऑफ 3 टीव्ही अँड 2 VCR is 35,000. ठीक आहे. तर हे सिम्बॉल तुम्हाला माहित असेल, हे इंडियन रुपीचं सिम्बॉल आहे. ठीक आहे. अगोदर आपण RS असं लिहायचो, हे सिम्बॉल आहे जसं डॉलर युरो त्याचे सिम्बॉल असते ते इंडियन रुपीचं सिम्बॉल. therefore 3x plus 2y is equal to 35,000. ठीक है. आता पहा शॉपकीपर want profit 1,000 rupees per TV and 500 rupees per VCR. ओके. म्हणजे काय होईल तरी सेलिंग प्राइस जी आहे, therefore सेलिंग प्राइस ऑफ 1 टीव्ही, एका टीव्हीची सेलिंग प्राइस काय होईल मग x plus 1,000 रुपीज म्हणे. x सुद्धा आपण x ही कॉस्ट रेट धरलेली आहे, म्हणजे x जे युनिट आहे ते रुपीज आहे आणि 1,000 हे सुद्धा रुपीज आहे. म्हणजे x plus 1,000 रुपीज ही काय असणार एका टीव्हीची सेलिंग प्राइस असणार. ठीक आहे. अँड देअरफॉर सेलिंग प्राइस of 1 VCR is y plus 500. y plus 500 rupees. ठीक आहे. आता पहा हा आपण दाखवलेला आहे. आता पुढचं सेंटेन्स मी वाचतोय. He sell 2 TVs and 1 VCR and get total revenue as 21,500 rupees. Okay. वाटल्यास तुम्ही ते सेंटेन्स लिहू शकता. He sells 2 TVs and 1 VCR and get शॉर्ट मध्ये तुम्ही and get 21,500 rupees. ठीक आहे. आता पहा आपल्याला याच्यावर एक इक्वेशन तयार करायचं आहे. आता सेलिंग प्राइस ज्यावेळेस ते विकणार आहे आणि त्याला 21,500 रुपये भेटणार आहे, म्हणजे त्या सेलिंग प्राइस इन्क्लूड असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हा डाटा यूज करून ते इक्वेशन तयार करायचं आहे. किती त्याने टीव्ही विकले तर 2, म्हणजे 2 into ही सेलिंग प्राइस जी आहे त्याला मल्टिप्लाय करायचं x plus 1,000 प्लस आणि VCR एकच विकलेला आहे म्हणजे y
1 इंटू वाय प्लस 500 आणि हे एकूण त्याला किती रुपये आले तर 21,500 रुपीज. ओके, म्हणजे हे इक्वेशन तयार झालं. आता ह्या इक्वेशन मध्ये काही नंबर काही व्हेरिएबल याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. 2x प्लस 2000 y प्लस 500 इज इक्वल टू 21,500. ठीक है, 2x प्लस y प्लस 2,500 इज इक्वल टू 21,500. 2x प्लस y इज इक्वल टू ते 28,000 पलीकडे गेल्यानंतर किती होईल 19,000 बरोबर आहे 19,000 रुपये. आता हे जे इक्वेशन होतं पहिलं याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे, आता आपले लिनियर इक्वेशन जे आहे ते आपल्याला भेटलेले त्याच्यावरून आपण आता कॉस्ट आणि सेलिंग प्राइस काढू शकतो. वाटल्यास मी नवीन प्रॉब्लेम असल्यामुळे पुन्हा एकदा एका मिनिटात तुम्हाला समजून सांगतो. आपण इथे काय केलेले एक्स ला काय गृहीत धरले कॉस्ट ऑफ 1 टेलिव्हिजन सेट, वाय काय गृहीत धरलेले कॉस्ट ऑफ 1 व्हीसीआर सेट. आता पहिलं इक्वेशन जे आहे टोटल कॉस्ट जी आहे 3 टीव्हीची आणि 2 व्हीसीआरची तो डाटा यूज करून हे इक्वेशन लिहिले 3x प्लस 2y इज इक्वल टू 35,000. ओके, आता शॉपकीपरला काय वाटतंय की आपण एका टीव्हीवर 1,000 रुपये कमवायला पाहिजे आणि एका व्हीसीआर वरती 500 रुपीज कमवायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता हे त्याच्यामध्ये ऍड करायचे जे कॉस्ट आहे त्याच्यामध्ये एका टीव्हीची कॉस्ट जी आहे त्या कॉस्ट मध्ये काय ऍड करायचं त्याचं जे प्रॉफिट आहे ते ऍड करायचं त्याची सेलिंग प्राइस तयार करायची. म्हणून आपण सेलिंग प्राइस काय म्हणलं एका टीव्हीची x प्लस 100 रुपीज. ठीक आहे, तसंच त्याला काय वाटतं एका व्हीसीआर वरती 500 रुपीज कमवायला पाहिजे म्हणून जी कॉस्ट आहे कॉस्ट मध्ये आपण ते प्रॉफिट ऍड केलं आणि ते काय झालं सेलिंग प्राइस झाली. ठीक आहे, म्हणजे y प्लस 500. आता नंतर त्याला सेल केलं डाटा दिलेला आहे ते काय काय सेल केले ही सेल 2 टीव्हीज अँड 1 व्हीसीआर अँड गेट रेव्हेन्यू ॲज 21,500 रुपीज. मग त्याच्यावरून आपण सेलिंग प्राइस वरून ते इक्वेशन तयार केलं. हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय केलं आणि हे भेटला आपल्याला. हे झालं लिनियर इक्वेशन. आता हे दोन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करून मॅट्रिसेस फॉर्म मध्ये लिहून त्याला सॉल्व्ह करून x आणि y च्या किमती करायच्या म्हणजे आपल्याला कॉस्ट भेटणार. ठीक आहे, तर हे तुम्ही पॉज करून लिहून घ्यायचे. हे मी पूर्ण मोडतोय. ठीक आहे, फक्त हे इक्वेशन पण पूर्ण मोडतोय आणि सॉल्व्ह करतो समोरचा भाग. ठीक है, therefore system of linear equations कुठले कुठले 3x plus 2y is equal to 35,000 आणि दुसरे 2x plus y is equal to 19,000. ठीक है, आता पहा these equations can be written as 3x coefficient is x and y चे 3 ये 2 1 इधर x y is equal to 35,000 आणि तर 19,000. ठीक आहे, आता हा जो मॅट्रिक्स आहे आता याला अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करायचे रिड्यूस करायचे. ठीक आहे, मला एका विद्यार्थ्याने विचारलं होतं जर समजा आपण एकूण जर समजा रिड्यूस केलं म्हणजे हा 0 जर आणला तर चालतं का. ठीक आहे, चालतं, आन्सर तेच येते पण शक्यतो ज्या रेग्युलर मेथड आहे पुस्तकामध्ये त्यात तुम्ही यूज करायचं. ओके, पण आता इथे 0 आणायचं आपल्याला बाय R2
ट्रान्सफॉर्म इनटू या 3 ने मल्टिप्लाय केलं 2 ने मल्टिप्लाय करून त्याचं जर सबट्रॅक्शन केलं तर इथे 0 येते 3r2 मायनस 2r1 ठीक आहे. तर पहा आता हे 3 आणि 2 जे ते ॲज इट इज राहील इथं 0 येईल. आता 3 इंटू r2 किती आहे 1 आहे मायनस 2 इंटू 2 बरोबर 2 इंटू 2 3 मायनस 4 इज इक्वल टू -1 हे -1 येईल हे एक्स वाय ॲज इट इज ठीक आहे. आता इथं मात्र तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन केले पाहिजे. पहा ते 3 इंटू r2 काय 19,000 मायनस 2 इंटू 35,000 0 0 0 27 3 3 2 5 ओके 0 0 0 0 चलिए करो वेग 6 आणि 1 7 ठीक आहे. आता तुम्ही याची वजाबाकी करायची हे मोठा आहे 57,000 हे 0 0 0 10 तून 7 गेले 3 आणि 7 मधून 6 गेले 1 ओके म्हणजे किती आलं निगेटिव्ह 13,000 ओके. आता पहा हे 35,000 आणि हे ऑपरेशन ऑपरेट केल्याच्या नंतर 13,000 रुपये झाले मायनस निगेटिव्ह मध्ये ठीक आहे. तर पहा आता लिनियर इक्वेशन जे आहे पहिले दिली होती आपण तसे पुन्हा वापस कन्वर्ट करून घेऊया. 3x plus 2y is equal to 35,000 minus y is equal to minus 13,000 ठीक है. इक्वेशन नंबर 1 ये 2 y is equal to minus minus cancel होईल y is equal to 13,000 ठीक है. put y is equal to 13,000 in equation 1 काय व्हॅल्यू ते 3x plus 2 into 13,000 is equal to 35,000. 3x plus 26,000 is equal to 35,000. 3x is equal to 35,000 मधून 26,000 गेले काय किती राहिले 9,000 ठीक आहे. म्हणजे x is equal to आता हे 9,000 divided by 3 म्हणजे 3,000 ठीक आहे. ही x ची व्हॅल्यू आहे. आता आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढलेल्या आहे ठीक आहे. आपल्याला त्यांनी फक्त कॉस्ट विचारलेला आहे की सेलिंग प्राइस सुद्धा विचारलेली आहे. पहा कॉस्ट करून तुम्ही पुन्हा लिहून घ्यायचे x आणि y च्या व्हॅल्यू भेटलेल्या आपल्याला हे मी मोडून टाकतो. Therefore, the cost of a TV is x ची व्हॅल्यू आपण काही धरली होती कॉस्ट ऑफ टीव्ही आणि किती झाले रुपीजचं जे चिन्ह आहे ते अगोदर लिहायचं बघा 3,000 रुपीज and cost of a VCR is y ची व्हॅल्यू किती आहे 13,000
13,000 rupees. Okay, आता selling price, therefore selling price of a TV is x plus किती होतं selling price आपण इक्वेशन दिलं होतं x plus 1000 is equal to 3000 plus 1000 is equal to 4,000 rupees. Okay, and selling price of a VCR is y plus 500 rupees is equal to 13,000 plus 500 is equal to 13,500 rupees. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व केला. ठीक आहे, सोपा आहे, अतिशय सोपा आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित वाचून घेतलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे आणि लिनियर इक्वेशन तयार केलं पाहिजे. एकदा काय लिनियर इक्वेशन तुमच्याकडून तयार झाले, बाकीचा भाग हा अतिशय सोपा आहे. ओके, थँक्यू.